मुलांनो, आज आपण कन्सेप्ट्स इन जॉमेट्री, बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री याच्यामध्ये प्रूफ्स हे पाहणार आहोत. जो घटक भूमितीमध्ये हा महत्त्वाचा आहे. या प्रूफ म्हणजे काय, कशाला प्रूफ म्हणतो आपण, हे पाहणार आहोत. कोणत्या स्टेटमेंटचं प्रूफ लिहिता येतं हे पण आपण पाहणार आहोत. आतापर्यंत आपण फक्त त्याचे ज्या प्रॉपर्टीज आहेत या प्रॉपर्टीजचा उपयोग करून काही उदाहरणं सोडवलेली आहेत. वी हॅव स्टडीड मेनी प्रॉपर्टीज ऑफ अँगल्स, ट्रँगल्स अँड क्वाड्रिलॅटरल्स थ्रू अन ॲक्टिव्हिटी. म्हणजे आपण फक्त अभ्यासलेल्या आहेत प्रॉपर्टी. एखादी प्रॉपर्टी आपल्याला सांगता येईल. सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रँगल इज 180 डिग्री. त्रिकोणाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. ही प्रॉपर्टी आपण अभ्यासलेली आहे, पण आता आपण त्याचं प्रूफ लिहिणार आहोत. म्हणजे अभ्यासलेले आहेत मागच्या इथेमध्ये. इन धिस स्टँडर्ड वी आर गोइंग टू लुक ॲट द सब्जेक्ट ऑफ जॉमेट्री विथ अ डिफरंट पॉइंट ऑफ व्ह्यू विच वॉज originated by a Greek mathematician Euclid. काही घटक हे युक्लिड यांनी मांडलेले आहेत, त्यांचा आपण अभ्यास हे करणार आहोत. हु लिव्ड इन 3rd century बिफोर ख्रिश्चियन एरिया. आपण ह्या काही घटक आहेत या विषयाची माहिती ही युक्लिड यांनी मांडलेली आहे. भूमिती विषयाची त्या काळात त्यांना माहिती होती. त्याचे सुसंबंध संकलन त्यांनी केलेलं आहे. त्यात सुसूत्रता आणली आणि त्यांनी प्रामुख्याने असे दाखवलं की स्वयंसिद्ध किंवा सर्वमान्य विधाने गृहीतक म्हणून स्वीकारलेले आहेत. गृहीतक म्हणजे पॉस्टुलेट. काही विधानं आहेत, दॅट इज कॉल्ड पॉस्टुलेट. स्टेटमेंट, जॉमेट्रिकल स्टेटमेंट आहेत ज्याच्या सिद्धता लिहिता येतात. काहींच्या सिद्धता लिहिता येत नाहीत. ज्यांच्या सिद्धता लिहिता येत नाहीत त्यांना पॉस्टुलेट, आणि ज्यांच्या लिहिता येतात त्यांना प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म. म्हणजे विविध गुणधर्मांचा या पॉस्टुलेटचा उपयोग करून आपण काही गुणधर्मांच्या या सिद्धता लिहितात. ही शोड दॅट द बेसिस ऑफ द पॉस्टुलेट सम मोर प्रॉपर्टीज कॅन बी प्रूव्ड लॉजिकली. काही हे लॉजिक, भूमितीमध्ये जास्तीत जास्त उपयोग हा लॉजिकचा केला जातो आणि या लॉजिकचा उपयोग करून काही पॉस्टुलेट आहेत, काही प्रॉपर्टीज आहेत, यांची प्रूफ या ठिकाणी लिहिलेली आहेत. सम प्रॉपर्टीज वी सी हिअर. फर्स्ट postulate, there are infinite lines passing through a point. Number of line, we can draw a number of line passing through one point. आपण एक बिंदू घेतला आणि या बिंदूतून जाणाऱ्या रेषा कितीही आपल्याला काढता येतील. इन्फायनाइट, वी कॅन ड्रॉ इन्फायनाइट लाईन फ्रॉम वन पासिंग थ्रू वन पॉइंट. एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा आपल्याला काढता येतील. नेक्स्ट आहे देयर इज वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू 2 points. 2 पॉइंट दिले तर यातून जाणाऱ्या किती रेषा काढता येतील बघा. इथं एकच रेषा काढता येईल. आणखी एक रेषा जर काढा म्हटलं या 2 बिंदूतून जाणारी तर काढता येणार नाही. A circle of a given radius can be drawn taking any point as its center. एक बिंदू घेतला केंद्र, यातून जाणारे विविध त्रिज्या घेऊन एकाच बिंदू केंद्र मानून किंवा एकच बिंदू सेंटर मानून विविध त्रिज्या घेऊन आपल्याला कितीतरी वर्तुळ काढता येतील. याच्यात फक्त त्रिज्या बदलायची. असंख्य वर्तुळ या ठिकाणी काढता येतील. ऑल राईट अँगल्स आर कॉन्ग्रंट विथ each other. All right angles. Here this is a right angle triangle, this is a right angle, this is a right angle. All these angles are 90 degree and so they are congruent. All right angles are congruent to each other. If two interior angles formed on one side of transversal of two lines add up a less than 2 right angles, then the lines produced in the direction intersect each other. 2 समांतर रेषा असतील, पॅरलल लाईन्स असतील. आता ही ट्रान्सव्हर्सल आहे. इथला अँगल आहे, या दोघांची बेरीज किती येते 180 अंश येते.
आणि जर समजा ह्यांची बेरीज 180 अंशापेक्षा कमी किंवा जास्त येत असेल तर ह्या ज्या पॅरलल लाईन आहेत दे आर मीट इच अदर आफ्टर सम टाइम. काही वेळानंतर ह्या पुढे समांतर असून राहणार नाहीत, कुठेतरी त्या एकमेकींना छेदतील. आता ही झाली पॉस्टुलेट्स. आता या पॉस्टुलेटचा उपयोग करून आपल्याला काही थेरम्स आणि त्यांचे प्रूफ हे अभ्यासायचे आहेत. द प्रॉपर्टी इज सपोज्ड टू बी ट्रू इफ इट कॅन बी प्रूव्ड लॉजिकली देन इट इज कॉल्ड थेरम. यांचा उपयोग करून लिहिणार आहोत. अशा काही प्रॉपर्टी आहेत की या प्रॉपर्टी त्यांना आपण प्रूव्ह करू शकतो. हे आत्ताच आहे, हे प्रूव्ह करा म्हटलं तर प्रूव्ह करता येईलच असं नाही. मग काही प्रॉपर्टी आहेत ह्या सत्य असतात आणि त्या लॉजिकली आपण प्रूव्ह करू शकतो. इट इज कॉल्ड अ थेरम. अ लॉजिकल आर्ग्युमेंट मेड टू प्रूव्ह थेरम इज कॉल्ड अ प्रूफ. काही घटकांचा उपयोग करून हे प्रूफ आपण लिहितो, त्याला म्हणजे काही प्रॉपर्टीज आहेत त्यांचा उपयोग करतो एखादा घटक प्रूव्ह करण्यासाठी. आणि हे प्रूव्ह करण्याची जी प्रोसेस आहे याला आपण प्रूफ म्हणतो. मग हे दोन प्रकारचे प्रूफ असतात. एक डायरेक्ट प्रूफ असतं आणि एक इनडायरेक्ट प्रूफ असतं. डायरेक्ट प्रूफ आहे ही आपल्याला जास्तीत जास्त अभ्यासायचे आहेत यावर्षी. इनडायरेक्ट प्रूफ आहे ही अगदी एखादं ते दुसरं येणार आहे. डायरेक्ट प्रूफ कसे आहेत हे आपण थेरमच्या सहाय्यानं पाहणार आहोत. धन्यवाद.